नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे वसईला वाघोली येथे शनी मंदिर आहे, बाळूमामांचं मंदिर आहे. तिथं दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि हे माझे सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत. दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा. पार्थ. अच्छा, कुठून आले आपण? नालासोपाऱ्यावरून आले. आणि दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा प्लीज. माझं नाव आर्यन. आपण कुठून आले दादा? मीरा रोड आले. थँक्यू. तुम्हाला भेटून आनंद झाला. नक्की सबस्क्राईब करा. नक्की. थँक्यू. भेटूया, आपण लवकरच भेटूया, अशी राईड करूया छोटी मोठी. थँक्यू. आपण आज आलेलो आहोत संत सद्गुरू बाळूमामांचे मंदिर, वाघोली, नालासोपारा, वसई पश्चिम येथे. बाळूमामांच्या नावानं चांग बोल. नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर. मी आहे गजानन पाटील. आज आपण आलेलो आहोत वसई येथे वाघोलीला बाळूमामांच्या दर्शनासाठी. इथे वसई पश्चिम वाघोली येथे सद्गुरू बाळूमामांचं मंदिर आहे आणि आपण इथे दर्शन करूया. आपले जे सेवेकरी आहेत बाळूमामांच्या मंदिरातले. दादा नमस्कार, ह्या मंदिराबद्दल माहिती सांगा. मुळात म्हणजे सर्वप्रथम मी आमच्या श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय वाघोली आमच्या ट्रस्टच्या वतीनं मी तुमच्या चॅनलचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. आणि हे मंदिर नालासोपारापासून पश्चिमेला 5 किलोमीटर अंतरावरती एक छोटंसं गाव आहे वाघोली. आणि या वाघोली गावामध्ये हे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचं मंदिर साधारण मला वाटतं 2 वर्षे झाली कंप्लीट इथे स्थापन करून. बाळूमामांचं मंदिर आहे आपलं वसई वेस्टला. येस. बाळूमामांचं मूळ स्थान कुठलं आहे? सर, बाळूमामांचं मूळ स्थान तसं बघायला गेलं तर मामांचा जन्म हा कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्हा आणि ज्या चिकोडी गावामध्ये आकोळ्या गावी मामांचा मूळ जन्म आहे. आणि मामांची समाधी जर बघितली आपण तर त्याला आपण संजीवन समाधी जिथे मामाने घेतली ते आदमापूर आहे. कोल्हापूर जिल्हा, तालुका बुदरगड, आणि बुदरगड तालुक्यामध्ये आदमापूर या गावामध्ये मामाने संजीवन समाधी घेतली आहे. बरं, बाळूमामा हे तर संत आहेत, अनादी काळापासून त्यांचं वावर आहे. पण सध्याचा जो त्यांचा पिरियड आहे तो कुठून कुठपर्यंत आहे? यस सर, मामांचा जन्म 3 ऑक्टोंबर 1892. 3 ऑक्टोंबर 1892 म्हणजे 19व्या शतकात मामांचा जन्म झाला 1892ला. आणि मामांची समाधी 4 सप्टेंबर 1966 साली समाधी. तर या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये मामाने या पृथ्वी तलावर जी भ्रमंती केली त्या भ्रमंतीच्या पाठीमागचं एकच कारण आहे की मामाने या पृथ्वी तलावरती जड जीव आणि जीवांचा उद्धार या ठिकाणी केलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मामांनी तसा आपला साक्षात्कार लिहिला त्या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांना दाखवलेले आहेत. आता एक गोष्ट मी नक्की सांगेन सर, की या पंचमहाभूतावर ज्याची सत्ता चालते ना त्याचं नाव बाळूमामा आहे. आणि या कलियुगामध्ये पंचमहाभूतावर सत्ता माझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामांनी चालवलेली आहे. बाळूमामांचे बऱ्याच लोकांना अनुभूती आहे. बरोबर. तर आपलं आता मला तुम्ही काही अनुभूती सांगा. सेवेकरी पुजारी म्हणून तुम्ही काही विशेष माहिती मला द्या. विशेष म्हणजे सर काय आहे ना, या कलियुगामध्ये जर आपण आजच्या घडीला जर बघितलं तर आता एक दाखला देईन तुम्हाला सर मी, की रामायणामध्ये ना सर दुष्ट रावणाला संपवण्यासाठी प्रभू रामचंद्राला वानरांची मदत घ्यावी लागली. ॲक्च्युली सर वानर हा म्हणजे मला वाटतं की माणसानंतर या जगातील सगळ्यात हुशार प्राणी कोणता असेल तर तो वानर आहे. आणि प्रभू श्रीरामाने त्या वानरांची मदत घेऊन त्या दुष्ट रावणाला संपवलं. पण त्याच्यापेक्षा जर वेगळं जर सांगायचं म्हटलं ना सर तर ते द्वापरयुगात होऊन गेलं. प्रभू श्रीरामचंद्राचं वानरांचा एकजूट करून एका दुष्ट रावणाचा पराभव त्या ठिकाणी केलेला आहे. आणि जर मामाने ह्या कलियुगात जर बघितलं सर तर ह्या मला वाटते मनुष्यानंतर सगळ्यात मट्ट किंवा सगळ्यात मूर्ख कोण असेल तर तो गाढव आहे. आता प्रभू श्रीरामाने माणसानंतर सगळ्यात हुशार प्राणी वानर, त्या वानराला एकजूट करून
त्यांच्यासोबत सगळ्यांना एकत्रित करून किंवा त्यांना सोबत घेऊन त्या दुष्ट रावणाचा पराभव केला, ते ठीक आहे. पण माझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामाने माणसानंतर सगळ्यात मूर्ख कोण असेल तर तो गाढव आहे. आणि त्या गाढवाला 1962 साली, माझ्या देवाचं वय आहे सर 70 वर्ष, 1966ला मामांचा संबंध आहे आणि 1962चा प्रसंग आहे. मामांचं वय 70 वर्ष असल्यामुळं मामांना बकऱ्यांच्या पाठीमागं फिरणे किंवा हिंडणे, चालणे जरा थोडं अशक्य होतं वय झाल्यामुळं. आणि त्यामुळं मामाने त्या मारत्या नावाच्या गाढवाला 1962 साली आज्ञा केली. आणि त्यावेळेस मामाने त्या गाढवाला सांगितलं की इथून पुढं माझं वय झाल्यामुळं मला आता हे बकरी राखणं किंवा या डोंगर दऱ्या ह्याच्यामध्ये फिरणं अशक्य आहे. इथून पुढं माझी बकरी तू राखायची. आणि ज्याला म्हणतात ना की ज्याची या पंचमहाभूतावर सत्ता चालते, प्राणी मात्रावर सत्ता चालते, असं त्या मारत्या नावाच्या गाढवानं मामानी समाधी 1966ला घेतली. आणि मामांची समाधी झाल्याच्या नंतर 1967ला त्या मारत्या नावाचं ते गाढव त्याला देवार्पण झाली, ते देहवसन झालं त्याचं. पण त्याच्यानंतर 5-6 वर्ष म्हणजे 1962 ते 1967 5 वर्ष त्या मारत्या नावाच्या गाढवानं मामांची बकरी राखली. मला सांगायचा मुद्दा एवढाच होता की अशा अनेक लीला या कलियुगामध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांनी दाखवल्या. आणि त्या बाकींच्या इतर देवापेक्षा मामांच्या प्रत्येक लीला, मामांचा प्रत्येक एक विशेष जर आपण त्याला म्हणतो ते बाकीच्या देवापेक्षा मामांचं वेगळं आहे. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे बाळूमामा देव जगा वेगळा आहे आणि बाळूमामांचा कारभार हा इतर देवापेक्षा वेगळा आहे. असं सर्वसामान्यांचे गुरु आहेत, सर्वसामान्यांचे हे सद्गुरू आहेत. आणि गरीब श्रीमंत असा इथे काही अजिबात नाही सर. इथे ह्या आमच्या सद्गुरू संत बाळूमामांच्या या अध्यात्मक याच्यावरती संप्रदायामध्ये इथं कोणताही जात धर्म भेद पंथ असलं काहीसुद्धा मानलं जात नाही. कोणताही जाती धर्म केला जात नाही इथे. एक तू उदाहरण सांगतो सर. बापू मुसलमान नावाचा एक भक्त, मामांचा निस्सिम भक्त, 14 वर्ष त्यांनी मामांची एकदम निस्सिम सेवा केली. तो जात कोणती त्याची मुसलमान. आता जैनांचे काही भक्त आहेत मामांचे, गुजरात राजस्थान साईडला असे कितीतरी आहेत. म्हणजे इथे कोणताही जात धर्म अजिबात चालत नाही. इथं सर्व धर्म समभाव आम्ही एकत्रित येऊन मामांची सेवा करतो. आणि मामांच्या भक्त सगळे असं सगळ्या जातीचे असं काय नाही, कोणती जात वगैरे, सर्व धर्म समभाव. बाळूमामांच्या मंदिरामध्ये विशेष काय काय सण असतात? हां येस सर. विशेष म्हणजे ना पाडव्याला दिवाळीला लेंडी पूजन म्हणून दिवाळीचा एक खूप मोठा उत्सव आज आदमापूरमध्ये केला जातो. आणि मामांच्या आज 1 ते 19 पालख्या ऑल महाराष्ट्र, कर्नाटक आणि 2-3 राज्यात आहेत आज, ज्याला आपण फिरता नक्षत्र म्हणतो. तर त्या प्रत्येक पालख्यावरती आणि आदमापूर, मेतके, मूळ क्षेत्र मेतके, अकोळ, आपाचीवाडी ह्या मूळ क्षेत्रावरती हे सगळे कार्यक्रम केला जातो दीपावलीचा. आणि गुढीपाडव्याची दर अमावस्या म्हणून एक खूप मोठा कार्यक्रम आदमापूरमध्ये तिथे केला जातो. आणि बाकी इतरत मग दर अमावस्याला प्रत्येक मंदिरात आणि या प्रत्येक मूळ स्थानावरती प्रत्येक पालखीवरती अमावस्याला भंडारा केला जातो. आज 24/7/2025 आज पण आमचा या ठिकाणी भंडारा उत्सव संध्याकाळी 7 नंतर आहे. अन्नदान वगैरे सगळं. अमावस्येला विशेष इथे पूजा असते, यात्रा असते, बरेच भक्तगण इथे येत राहतात. बरोबर सर. त्याचं काय आहे सर, प्रत्येक अमावस्याला हा बाळूमामा आणि मामा असताना 1932 साली घालून दिलेला नियम आहे. 1932ला 1932 ते 1938 या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये मामाने मेतके, जिथं आपण ज्याला मूळ क्षेत्र मेतके आज पण म्हणतो, मूळ क्षेत्र मेतके, त्या मेतक्यामध्ये मामाने 1932 ते 1938 सलग 7 वर्ष भंडारा तिथे चालू केला. मेतक्यापासून सुरुवात केली 1932ला. आणि 1932 पासून ते आज 2025पर्यंत अखंडपणे ते भंडारा उत्सव अमावस्याचा कार्यक्रम चालू आहे अखंडपणे. जेव्हा पूजा होते, भंडारा होतो, इथे काय काय प्रसाद रूपाने दिलं जातं? प्रसाद सर कसं आहे, आपल्याकडे खिचडी भात असतो, पुरी भाजी असते आणि त्याच्यानंतर शिरा, जिलेबी केला जातो. इच्छुक काय आमचे दानशूर व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो त्या भाविक भक्तांच्या इच्छेनुसार इथे वेगवेगळ्या पद्धतीचं गोड आणि प्रसाद वाटला जातो. त्याच्यामध्ये पुरी भाजी आहे, खिचडी आहे,
आम्ही खीर पण केली ती, या सगळ्या होत असतात वेगवेगळ्या पद्धतीने. आणि ज्या ज्या भक्ताला इथे यायचं आहे, बरोबर, नमस्कार करायचा आहे, सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे, बरोबर, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्याच्यासाठी एकच गोष्ट सांगू शकतो सर, मी स्वतः 2016 ते 2025 10 वर्ष झाले या क्षेत्रात म्हणजे या मामांच्या सेवेमध्ये अखंडितपणे काम करतोय, सेवा करतोय. बाळूमामा ह्या जगाच्या पाठीवर एकमेव असा देव आहे की या देवाने कधी तुम्हाला वेदांचा अभ्यास करायला सांगितलं नाही, किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या करायला सुद्धा सांगितलं नाही, किंवा आपला परपंच सोडून सुद्धा देव करायला सांगितलं नाही. ह्या कोणत्याही गोष्ट करायची नाही. इथे फक्त मामांचा भंडारा, हा जो भंडारा आणि मामांच्या वरती असणारा विश्वास हीच भक्ती आहे. आणि मामांची जी आज 1 ते 19 पालख्या पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या 3-4 राज्यामध्ये जे आज फिरत आहेत, त्या बकऱ्यांची सेवा करणे सगळ्यात मोठी सेवा मामांची कोणती असेल तर ती बकऱ्यांची सेवा. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण तर या भंडारा आणि देवावरचा विश्वास, याच्यापेक्षा मामांची काय सेवा. आणि मामाने आपल्या 1892 ते 1966 या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये जगाला हाच उपदेश दिला आहे. नीतिधर्म शिकवला मामाने, सेवा, नम्रता आणि नेम ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्यात मामाने. याच्यापेक्षा मला वाटत नाही, आणि मला तर माहीत नाही, मला जेवढं माहीत आहे सांगतो, याच्यापेक्षा वेगळी भक्ती असू शकत नाही. नम्रता पाहिजे, सेवा पाहिजे आणि स्वच्छ मन पाहिजे. आणि भक्ती कशी असावी, भावाने असावी, श्रद्धेने असावी, निष्ठेने असावी. हाच उपदेश दिला आहे मामाने 74 वर्षाच्या कालखंडामध्ये जगाला. खाण्याबद्दल, प्रसादाबद्दल काय विशेष इथे पथ्य आहे? पथ्य वगैरे असं काही नाही आहे. ॲक्च्युली कसं आहे, आमच्या इथे म्हणजे आमच्या इथेच नाही, ऑल महाराष्ट्रामध्ये, सगळ्या कर्नाटकामध्ये जिथे आज मामांचे जर बघितलं आपण सर, तर आपल्या फक्त महाराष्ट्रात सांगतो मी 1244 मंदिरं आज उभे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, 1244. मग तुम्हाला सांगतो सर, मूळ क्षेत्र मेतके, आपाचवाडी, अक्कोळ आणि आदमापूर हे 4 स्थानं हे मामांची मूळ. आणि इतरच मग आता आमचं हे वाघोली हे मंदिर, असे 1224 मी 1250 आसपास आकडा गेला आहे मामांच्या मंदिरांचा. तर प्रत्येक ठिकाणी असं काही नाही की कोणता असा ठरवून किंवा असा एखादा निश्चित करून प्रसाद केला जातो, असं काही नाही. इथे असं आहे सर की जे भाविक भक्त आहेत इच्छुक त्यांच्यामार्फत हा प्रसाद केला जातो. आता बघा सर, आता आमच्या इथे बघा सकाळपासून जवळजवळ 1 ते 1.5 क्विंटल गहू आलेत. तिथे बघा 20 किलो साखर पण सकाळी आली, बटाटे पण 10 किलो एक जणांनी एका आमच्या भक्तानं आणून दिलेत. मग सगळे एकत्रित करून इथे प्रसाद केला जातो. त्याच्यामुळे इथं असा कोणताही विशेष किंवा असा कोणताही ठरवून असा प्रसाद नाही. असं जे हा साधा सिंपल. आणि मुळात सर काय ना, मामा स्वतः हयात असताना मामा स्वतः खीर करायचे. मामा असताना खीर करायचे आणि आंबील असायचे. याच्यापेक्षा असू द्या, कारण ते 18-19 शतक होतं. त्याच्यामुळे पूर्वी जरा अशिक्षित किंवा कुठलीही सामुग्री नसल्यामुळं, कुठल्याही साधनांचा अभाव असल्यामुळं ते शक्य आहे. पण आता जरी असला तरीसुद्धा असा काही विशेष काय नाही. इथे जे लोक आपल्या प्रेमानं मामांच्यावर असणारं जे प्रेम आहे, जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेपोटी जी काय आणून देतात त्या हिशोबानं आम्ही नियोजन असतं. कधी खिचडी भात असतो, कधी पुरी भाजी असते, कधी शिरा असतो, कधी खीर असते. ह्या पद्धतीने खूप खूप छान माहिती दिली जरा तुम्ही. सद्गुरू बाळूमामांच्या नावानं सांग बोल. मित्रांनो, सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या चरणी आजचा व्हिडिओ अर्पण केलेला आहे. कृपया व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग बोल. सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग बोल. सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग बोल.